नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आज सकाळपासून महाराष्ट्र ATSने अतिशय जबरदस्त धडक मोहीम सुरू केलेली आहे. काही लोक महाराष्ट्रातले ज्यांच्यावरती संशय आहे अशा व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी ATSने सुरू केलेली आहे. आपल्याला माहिती आहे ATS म्हणजे अँटी टेररिस्ट स्क्वॉड. राज्यात दहशतवादी कारवाया, दहशतवादी घटना, दहशतवादी हालचाली यांच्यावरती लक्ष ठेवणं, त्यांची तपासणी करणं, त्यांची चौकशी करणं, त्यांना अटॅक करणं, अर्थात दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी काम करणं हे ATSचं काम आहे. त्या अंतर्गतच ATSने आज सकाळी 7 वाजल्यापासून 14 पथकं राज्यभरात नेमून विविध शहरांमध्ये ही कारवाई सुरू केलेली आहे. या कारवाई अंतर्गत मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातली काही शहरं यांना टार्गेट करून एकूण आत्तापर्यंत 112 जणांना अटक केलेली आहे. आता या 112 जणांच्या वरती ATSला संशय का आला आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात छापेमारी चालू केलेली आहे. मराठवाड्यात ATSची कामगिरी जी आहे किंवा ATSची कारवाई जी आहे ती जास्त धडक असल्याचं दिसून येतं. या अंतर्गत ATSने छत्रपती संभाजीनगरमधनं 9, जालन्यातनं 2, बीडमधनं 1, धाराशिवमधनं 1 अशा जवळपास 13 जणांना अटक केली आहे आणि सगळ्यांची छत्रपती संभाजीनगरच्या ATSमध्ये चौकशी सध्या सुरू आहे. आता नेमकं यांच्यावरती संशय का आला किंवा यांनी काय केलं यावरती लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही झाली कारवाई. जी कारवाई आत्तापर्यंत केली आहे ती आपण बघितली, पण ही कारवाई का केली, या सर्वांवरती संशय का आला याचा एक माहिती असणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, पाकिस्तान स्थित एक दहशतवादी गँगस्टर ज्याचं नाव शहजाद भट्टी. हा शहजाद भट्टी कोण नेमका? तर शहजाद भट्टी आधी मीडिया इन्फ्लुएन्सर, यूट्यूब आणि टिकटॉकवरती तो आपले बरेच व्हिडिओ टाकायचा. या व्हिडिओमध्ये तो एकूण इस्लामाचं कसं महत्त्व आहे किंवा असे इन्फ्लुएन्स करणारे व्हिडिओज तो एकंदरीत बनवत होता. ठीक आहे, काय हरकत नाही त्याच्यामध्ये. पण हाच शहजाद भट्टी भारतातल्या तरुणांशी संपर्क साधायचा. त्यातल्या त्यात जास्त करून महाराष्ट्रातले तरुण, त्यांना इन्फ्लुएन्स करणं, त्यांना आपलं जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणं आणि अर्थात घुमून फिरून भारतातच दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रेरित करणं, हे काम शहजाद भट्टी करत होता. शहजाद भट्टी हा मीडिया इन्फ्लुएन्सर असल्यामुळे त्याचं कम्युनिकेशन जरा तगडं असावं, यावरनं तो या तरुणांशी संपर्क साधायचा. मग आता हे जे 112 आणि मराठवाड्यातले 13-14 जण जे अटक केलेले आहेत त्यांच्यावरती हाच संशय आहे की हे लोक सगळे शहजाद भट्टीच्या संपर्कात होते, त्याच्याशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे कम्युनिकेशन करत होते. मग आता या संपर्काचा, या कम्युनिकेशनचे डिजिटल पुरावे, तांत्रिक पुरावे, कधीपासून कॉन्टॅक्टमध्ये होते, काय काय बोलणं झालं, हे सगळं तपासण्यासाठी आणि या सगळ्यातनं कुठेतरी विघातक कारवाई करायचं प्लॅनिंग, विघातक कारवाई करण्याचं एखादं त्यांचा काही हेतू होता का, हे तपासणं ATS साठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे या शहजाद भट्टीसोबत जे कोणी संपर्कात कुठल्याही मार्गाने होते ते शोधून काढण्यासाठी आणि हा संपर्क कशासाठी करत होते, या संपर्कातून काय साध्य करायचं होतं, हे सगळं चेक करण्यासाठी ATSने या कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. यामध्ये ज्यांना अटक केलेलं आहे त्यांची चौकशी सध्या सुरू केलेली आहे. यामध्ये ज्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. अधिकृतरित्या अटक अजून केलेली नाही. अधिकृतरित्या अटक जेव्हा काही समोर येईल तेव्हा करतीलही कदाचित, पण सध्या या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं चौकशी करणं,
माहिती मिळवणं, तपासणं, त्यांचे संपर्क, त्यांचे डिजिटल एव्हिडन्सेस हे सगळे गोळा करणं चालू आहे आणि त्यासाठीच यांना ताब्यात घेतलेलं आहे. ताब्यात घेऊन चौकशी करणं यांना अटक आत्ताच म्हणता येणार नाही. जर काही तशी कारवाई झाली तर ती आपल्या सर्वांसमोर येईलच. त्यामुळे मित्रांनो, सध्या तरी ही चौकशी चालू आहे. ATS प्रचंड ॲक्टिव्ह आहे. सकाळी 7 वाजल्यापासून 14 युनिट ATSचे हे या कारवाईमध्ये लागलेले होते आणि सध्या चौकशी मात्र सुरू आहे. 112 जण आकडा मोठा आहे मित्रांनो. कारण की ATSला काही खबर मिळाली होती का, काही त्यांना क्लू मिळाले होते का, हे सर्व आता तपासाचा भाग आहे. त्यातून जे काही समोर येईल ते आम्ही तुमच्यासमोर घेऊन येऊच. त्यामुळे मित्रांनो, या व्हिडिओवरती कमेंट करा. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते जरूर